सर आवाज येत नाही. सर आवाज Yes, येत sir. नाही. सर आवाज नाही येते. सर आवाज येत नाही तुमचा. Hello. Yes, sir. येतोय सर. It's my voice is clear now. Yes. Yes Hello? sir, your voice Yes, is sir. clear. Okay. येस सर येतोय आता आवाज. Hello. 1 minute. Wait 1 minute. सर तुम्ही काल ते SPDF सबशेल्सचं ते एक्सप्लेन केलं होतं ते परत सांगता का? Hello. Yes. Rujal Patwe. Yes. Good morning, sir. Good morning, Rujal sir. Patwe. गुड मॉर्निंग Yes. सर. पॉलिमर टेक्नॉलॉजी Good morning, sir. स्टुडंट्स आहे का? हा पॉलिमर येस टेक्नॉलॉजी. सर. हो सुप्रभात सर. हो सर. हो सर. पाटील मॅमनी किती पर्यंत घेतलंय तुमचा? कोणता टॉपिक घेतलाय पॉइंट? हॅलो. सर ते ॲटोम वेटच्या तिथपर्यंत आलेले. ऍटॉमिक वेट Atomic म्हणजे weight. हा ओके. ऍटॉमिक नंबर अँड ऍटॉमिक मास. ओके. येस सर. हॅलो. Distinguish between atomic number and atomic mass. What is atomic number? Atomic number means number of protons in the nucleus which is equal to the number of electrons in extranuclear path is known as atomic number. म्हणजे ज्या ॲटम मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल त्यांना आपण ॲटॉमिक ॲटम म्हणतो. इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. ज्या ॲटम मध्ये
प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल त्यांना आपण ऍटम म्हणतो, आणि अनइक्वल असेल तर काय म्हणतो? अनइक्वल असेल तर आयन्स आयन्स म्हणतो. Okay. आयन्स म्हणजे यामध्ये आयन्स मध्ये कॅटायन्स राहू शकतात किंवा एनायन्स राहू शकतात. इट मे बी कॅटायन्स और anions. There is more number of electrons than protons. More number of protons than electrons. That is called as cation. And more number of electrons than proton called as anion. आणि इलेक्ट्रॉन जास्त असेल प्रोटॉन पेक्षा तर त्याला anion म्हणायचंय, आणि प्रोटॉन जास्त असेल इलेक्ट्रॉन पेक्षा तर त्याला कॅटायन म्हणायचंय. Then what is atomic mass? Atomic mass is the summation of number of protons and neutrons present in nucleus. म्हणजे atomic mass त्या ॲटमचं मास कशावर डिपेंड आहे? ॲटमचं मास. समजा हा न्यूक्लियस आहे, प्रोटॉन्स and neutrons present in nucleus and electrons revolving around the nucleus in circular path. या सर्क्युलर पाथ मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. कुठे? या न्यूक्लियसच्या कडेने. न्यूक्लियस मध्ये काय? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता हे जे ॲटमचं मास आहे, ॲटमचं मास म्हणजे काय सांगितलेलं आहे? A is equal to proton plus neutrons. Proton plus neutrons. आता तिथे इलेक्ट्रॉन्स का कन्सिडर नाही केले? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन्स. इथे याऐवजी P प्लस N प्लस E का नाही घेतला? कारण इलेक्ट्रॉनचं मास काय आहे? निग्लिजिबल आहे, म्हणजे थोडंफार आहे, साधारण आहे, म्हणून त्याचं वेट कन्सिडर नाही केलं. म्हणजेच ॲटॉमिक मास इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. म्हणजे समजा एखाद्या ॲटम कडे 10 प्रोटॉन आणि 9 न्यूट्रॉन्स आहे, तर ॲटॉमिक मास किती झालं? 10 प्रोटॉन आणि 9 न्यूट्रॉन 19. त्याचा मास ॲटॉमिक मास किती झाला? 19. आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती झाला? 10. जितके प्रोटॉन्स आहे त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. सिंपल आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर Z is equal to number of protons equal to number of electrons, that is called as atom. हे लक्षात ठेवायचं सर्वात तुम्हाला महत्वाचं म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स which is becomes equal to electrons, that is called as atom. हे जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल तर त्याला आपण ॲटम म्हणतो, आणि जितके प्रोटॉन्स आहे त्याचा तितका ॲटॉमिक नंबर राहील. सोडियम घेतला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजे सोडियम कडे प्रोटॉन किती आहे? 11. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे? 11. म्हणजे तो ॲटम झाला का आयन झाला? सोडियम ॲटम. कधी आपण ॲटम समजा Na प्लस हा आयन आहे, आयन म्हणजे हा झाला कॅटायन. Na प्लस कॅटायन. मग आता कॅटायन का झाला? त्याच्याकडे प्रोटॉन किती आहे? कारण प्रोटॉन प्लस चार्ज आहे. परंतु एक इलेक्ट्रॉन लूज केला. लूज 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम outermost cell. Then
there is excess, sorry, there is less number of electrons, that is called as cation. म्हणजे त्याला आपण कॅटायन म्हणतो. Then second, distinguish between atomic number and atomic mass. Different atom have different atomic number. प्रत्येक ॲटमचा atomic number हा काय आहे, वेगवेगळा आहे. काय वेगवेगळा आहे? कारण त्याच्याकडे प्रोटॉन्स वेगवेगळे. But atomic mass, same element having different mass. सेम एलिमेंट जरी असला तर त्याचा मास वेगवेगळा आहे. Then atomic number is denoted by capital letter Z and atomic mass denoted by capital letter A. In case of atomic number, under atomic number decide the position in periodic table. In periodic table, specific position of each atom, प्रत्येक ॲटमला एक ठराविक जागा दिलेली आहे, तिथेच तो प्रेझेंट आहे. त्याची जागा चेंज होत नाही. का चेंज होत नाही? बिकॉज देर इज इन स्पेसिफिक ॲटम हॅव्हिंग स्पेसिफिक ॲटॉमिक नंबर. प्रत्येक ॲटमला एक ठराविक नंबर दिलेला आहे. तो नंबर कशावरून आलाय? त्याच्या प्रोटॉनच्या संख्येवरून. बट atomic mass, in case of atomic mass, decide the position, does not decide. Okay, it does not decide position in periodic table. Atomic mass does not decide the position in periodic table. Then it does not indicate mass of nucleus. Atomic number nucleus mass indicate करत नाही. The atomic mass indicate mass of nucleus. Indicate mass of nucleus. So next, in case of hydrogen, suppose hydrogen atom contain 1 proton, 0 neutrons and 1 electron. So its mass is, atomic mass is one. proton plus neutron. Atomic mass is called as proton plus neutron. 2. Then carbon 12. because 6 proton and 6 neutron, addition of protons and neutrons present in nucleus, summation of protons and neutrons present in nucleus, that is called as atomic mass. Carbon 6 plus 8, then 14. proton plus 14. neutron, proton plus neutron is the mass of atomic mass. Then carbon 14, 6 plus 8 14, oxygen 16, oxygen 17. मास चेंज झालेले आहे. पहा इथे 2 कार्बन आहे, दोन्ही कार्बनचं मास वेगवेगळं आहे. 2 ऑक्सिजन आहे, दोन्हींचं मास वेगवेगळं आहे. परंतु ॲटॉमिक नंबर सेम आहे. ॲटॉमिक नंबर चेंज झालाय का? हे पहा इथे No sir. 6 प्रोटॉन्स आहे म्हणजे 6 ॲटॉमिक नंबर, परंतु त्याचा मास चेंज झालेला आहे. चेंज द मास म्हणजे मास कोणामुळे चेंज झालाय? इलेक्ट्रॉन मुळे चेंज झालं, काही न्यूट्रॉन्स मुळे? न्यूट्रॉन मुळे मास चेंज झालं. तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारतात एक्झामला क्वेश्चन, an atom having atomic number 13 and atomic mass 23, calculate number of neutrons present in nucleus. 10. correct. फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करायची. put the values of atomic number and atomic mass in formula. A is equal to Z plus N. Then we can calculate
number of neutrons present in nucleus. So next, yes, polymer technology students. Yes, sir. समजलाय काय डिस्टिंग्विश? सर्व स्टुडंट नाही, जॉईन sir. झाले? नाही, sir. कार्बन 14 वेगळे वेगळे आहे का? काय? ते तुम्ही कार्बन 10 आणि कार्बन 12 आणि मागे कार्बन 14 होतं ते वेगळे वेगळे आहे का एलिमेंट? ते कार्बन 12 कार्बन 14 म्हणजे ते मास दिलेलं आहे 12 आणि 14. कार्बन ऍटम एक सेम आहे, एकच ऍटम राहतो कार्बनचा, फक्त त्याचे मास वेगवेगळं आहे. मास का वेगवेगळं आहे? इथे स्लाइड मध्ये बघितलं आपण डिस्टिंग्विश मध्ये, डिफरंट ऍटम हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर, वेगवेगळ्या ॲटमचा वेगवेगळा ॲटॉमिक नंबर आहे, परंतु सेम एलिमेंटचा सी दिस पॉइंट, सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट मास. वेगवेगळे दोन सेम एलिमेंट घेतले तर त्याचं मास वेगवेगळं असू शकतं, परंतु त्याचा ॲटॉमिक नंबर काय राहील? वेगवेगळ्या ॲटमचा सेम राहील, ॲटॉमिक नंबर सेम राहील, परंतु त्याचा मास चेंज होईल. कारण ॲटॉमिक मास नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स वर अवलंबून आहे. किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स आहे त्यावर अवलंबून आहे. सो 8 प्रोटॉन्स, ॲटॉमिक नंबर चेंज नाही होत. कोणाचा नंबर चेंज झालाय? कुठे चेंज झालेला? ॲटॉमिक नंबर चेंज कुठे झाला? कार्बन, हा झालाय सॉल्व प्रॉब्लेम. ओके ओके ओके, डाऊट क्लिअर झाले सर्वांचा? आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहायचंय, प्रत्येक ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहायचंय. 1 मिनिट. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन, कोणत्याही ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन, प्रत्येक ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन वेगवेगळं राहतं. आता इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहिताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन जे लिहायचंय ते ॲटम कडे किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे त्या इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. म्हणजे वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स असेल, कमी जास्त इलेक्ट्रॉन्स असेल तर त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन ही चेंज होणार आहे. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. 1 मिनिट. जर वेगवेगळा ॲटम असेल आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे असतील, कमी जास्त असेल, तर तो इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन ही चेंज होणार आहे. समजा आता फर्स्ट सेल आहे, फर्स्ट सेल is denoted by capital letter K, second cell is denoted by capital letter L, third cell denoted by capital letter M, and fourth cell denoted by capital letter N, K, L, M, N and so on. फर्स्ट सेल, त्या सेललाच आपण ऑर्बिट म्हणतो. सी फर्स्ट सेल, second cell, third cell, fourth cell, that is called as N. This first cell is denoted by capital letter K, L, M, N. Suppose fifth cell असेल तर O, sixth cell असेल तर P and so on. आता मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ ईच सेल, प्रत्येक सेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. प्रत्येक सेलचं
जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स राहतील प्रेझेंट, which can be calculated by using formula 2n square, 2n square, where n is the number of cell. किती सेल आहे, कितवी सेल, फर्स्ट सेल आहे का, सेकंड सेल आहे का, थर्ड सेल आहे का, फोर्थ सेल. सपोज कन्सिडर फर्स्ट सेल, फर्स्ट सेल कन्सिडर करू. 2 n is equal to 1, then square 2 into 1 raised to 2, 1 is equal to 2. Then first cell maximum multiplicity of K cell is 2 electron. 2 electron. जास्तीत जास्त 3 इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन जर आला तर तो पुढच्या सेल मध्ये जाईल. जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहतात, 2. Then second cell 8 electron, third cell 2 into 3 into 2 into 3 raised to 2, 9 equal to 18 electron present in third cell. थर्ड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतात, 18. 2 8 18 32. fourth cell 32, fifth cell 32. 50, sixth number 72. ही झाली मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सेल. जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहू शकतात त्यामध्ये ते आपण डिसाइड केलं. ओके, जास्तीत जास्त प्रत्येक सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील प्रेझेंट. मग आता ही जी इलेक्ट्रॉन्स आहे, फर्स्ट सेल, सेकंड सेल स्प्लिट होणार आहे पुन्हा. फर्स्ट सेल स्प्लिट इनटू म्हणजे सब सेल्स त्यांना आपण म्हणतो सब सेल. सब सेल. फर्स्ट सेल स्प्लिट इनटू S, first cell split into S, second cell split into S, P, third cell S, P, D, fourth cell S, P, D, F, fifth cell S, P, D, F, G and so on. म्हणजे हे स्प्लिट होतात. स्मॉल लेटर हे स्मॉल लेटर्स, स्मॉल p. इकडे जे लेटर आहे सेलचे नाव ते कॅपिटल लेटरने डिनोटेड केलेले आहे ना, आपण डिनोट केले. आणि आपण इकडे पुढे लिहिलेले आहे ते कोणते, सब सेल्स S, P, D, F, G. ओके. हॅलो, आता फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ फर्स्ट सेल, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ फर्स्ट सेल. आणि फर्स्ट सेल किती मध्ये स्प्लिट झालेली आहे, 1 S ऑर्बिटल मध्ये स्प्लिट झालेली आहे. सब सेल और ऑर्बिटल म्हणतो आपण त्याला, ऑर्बिटल. सर ते पिरियडिक टेबल मध्ये फक्त SPD आणि F च ना, मग G कसं काय आला आता. सांगतो जी का नाही आलेला. पिरियडिक टेबल मध्ये तितकी इलेक्ट्रॉन आयटमच नाहीये, तिथपर्यंत जी पर्यंत जाईपर्यंत इलेक्ट्रॉन संख्या पूर्ण होऊन जाते. कॅल्क्युलेशन केलं
तर एस ऑर्बिटल मध्ये हे टोटल मोजा तुम्ही, किती होतात इलेक्ट्रॉन? 2. फर्स्ट सेल कडे किती इलेक्ट्रॉन आहे? 2. 2. 2 चे 2 इलेक्ट्रॉन कुठे जातात? Yes मध्ये. ऑर्बिटल मध्ये. म्हणजे मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ एस ऑर्बिटलची किती आहे आता? 2. किती झाली? 2. 2 इलेक्ट्रॉन. आता इथे 2 इलेक्ट्रॉन. आता सेकंड पहा, हा एस ऑर्बिटल आहे, प्रत्येकाला किती इलेक्ट्रॉन जाणार आहे? 2 चे 4. इलेक्ट्रॉन जाणार. इथे एल सेलची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती आहे? सेकंड सेलची 8. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी 8 इलेक्ट्रॉन. 8. या एस ने 2 इलेक्ट्रॉन घेतले, या एस ने 2 इलेक्ट्रॉन घेतले, तर पी चे किती आले? 6. म्हणजे मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ पी ऑर्बिटल, 6. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ पी ऑर्बिटल 6 Six. इलेक्ट्रॉन. 6. थर्ड सेल, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ थर्ड सेल 8. 18 18. इलेक्ट्रॉन. आता 18 इलेक्ट्रॉनचं 18. आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. 18 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ एस 2 इलेक्ट्रॉन, पी 6 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन 10. गेले. डी ला किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 10 इलेक्ट्रॉन. 2. डी चा 10 आहे सर. 10 इलेक्ट्रॉन. Then fourth cell, maximum multiplicity of fourth cell 32 electron. Then this 32 electrons split into S, P, D, F. Then calculate S 2 electron, P 6 electron, D 10 electron. Then F 14 electron. maximum multiplicity of 14 F electrons. orbital 14 accommodate electrons, sir. 14 electron. 14 electron. Then G 18 electron. 18 electron. Okay. सर, Yes. जीच्या पुढे पण सबशेल्स असतात का अजून? नाही, राहू शकतात. जे ऍटम जर वाढले तर जीच्या पुढेही सबशेल येऊ शकतात, परंतु अजून तितके ऍटम नाहीये. परंतु मी पुढचं सांगितलंय तुम्हाला, असं येऊ शकतात. आता 6 तर मग आपण cell फक्त नाहीये. 4 सेल पर्यंतच करू शकतो ना? फिफ्थ सेल पर्यंत, हो. फिफ्थ सेल पर्यंत करू शकतो, किंवा 6 सेल पण आहे, पर तिथे जी ऑर्बिटल आलेला नाहीये, जी सबसेल नाहीये घेतलेला, कारण तिथपर्यंत आपण जातच नाही. रूल झटक मैं थोड़ा दम नहीं जरा सा 1 minute. Mute yourself. येती बरं. Mute yourself. तर तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ d orbital is maximum multiplicity of f orbital, maximum multiplicity of p orbital, maximum multiplicity of s orbital. Okay. Then तर त्याच्या खाली ऑप्शन येतील का मग? yes, maximum multiplicity of s orbital is 2 electron. This is orbital or it called as subshell. These s, p, d, f are orbital or subshell. Maximum multiplicity of p orbital 6 electron, maximum multiplicity of d orbital 10 electron, f orbital 14, g orbital 18 electrons. Maximum it can be accommodate, maximum d orbital can be accommodate maximum 10 electrons. जास्तीत जास्त तो 10 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करू शकतो. ओके, त्याला आपण सर, जर नाही का आपल्याला क्वेश्चन आला की फिफ्थ ऑर्बिट पर्यंत करायचं, मग तुम्ही म्हणे की जी नाहीये, मग कसं सॉल्व्ह करायचं ते?
फिफ्थ ऑर्बिटलचं विचारला तर जीचं विचारलं तर जीला 18 येतील ना, 18 द्यायचे. जी ऑर्बिटल कॅन बी अकोमोडेट 18 इलेक्ट्रॉन. आता जीच्या पुढे एच आला, एच आला तर एच मध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? 22. 22. सो ऑन, म्हणजे आपण या पद्धतीने कितीतरी पर्यंत जाऊ शकतो ना. एच आय जे के एल. ओके, देन लक्षात पाठ नाही करायचं, लर्न लॉजिक आहे, लॉजिक यूज करायचं इथे. ओके, सर कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन होतंय. काय कन्फ्युजन झालं तुझं? सर मी पॉलिमर टेक्नॉलॉजीचा आहे. काल आमचं वेगळा टॉपिक चालू होता आणि आज तुम्ही वेगळा टॉपिक घेतलाय सर, मग आम्हाला कन्फ्युजन होतंय खूप. नाही, मी ॲटॉमिक नंबर पासूनच सुरुवात केली ना आज. नाही, मॅमनी काल वेगळं टॉपिक शिकवलं होतं थोडं. कोणता? हा, वेगळा टॉपिक होता सर का. कोणता घेतला? ऍटॉमिक मास, ऍटॉमिक नंबर तेच होतं हा, मग मी तेवढंच घेतला ना होतं ते. पण आणि तो घेतल्यानंतर ॲटॉमिक नंबर नंतर पुढचाच घेतला ना पॉइंट मी. हॅलो, हा झाला ॲटॉमिक नंबर. डिस्टिंग्विश घेतलाय तुम्हाला, इथपर्यंत समजलाय? तर ते डिस्टिंग्विश समजलंय, त्याचं फक्त पुढचं समजलं हा, त्याचा पुढचा हे समजला? नाही सर. हा इथूनच समजला का? ही इथूनच स्लाइड सर समजली? न्यूट्रॉनचं सांगा ना एकदा, न्यूट्रॉनचं सांगा ना. सर इथून हो सांगा. सर. हो सर, ते न्यूट्रॉनचं न्यूट्रॉनचं काय? ते सांग. न्यूट्रॉनचं काय? ही कॉन्सेप्टच समजली नाही. न्यूट्रॉन्स हा न्यूट्रल स्पेसिस आहे. न्यूट्रॉन, see, this neutron is discovered by Chadwick scientist in 1932, and this neutron is denoted by symbol N, and charge on this neutron 0, and its mass is 1.008665 AMU atomic mass unit. Then these neutrons is decide the mass of nucleus, atomic mass. Atomic mass आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू N प्लस P. N म्हणजे काय आहे? न्यूट्रॉन्स. P म्हणजे प्रोटॉन्स. प्रोटॉन्स. हे न्यूट्रॉनचा जो नंबर आहे तो प्रत्येक ॲटमचा वेगवेगळा आहे. काही ॲटम मध्ये सेम असू शकतो, काही ॲटम मध्ये वेगवेगळा असू शकतो. न्यूट्रॉनचा काही इंटरफेरन्स नाहीये, कारण तो न्यूट्रल आहे. तो कोणता चार्ज डिसाइड करत नाही, त्यामुळे त्याचा रिॲक्शन मध्ये रिॲक्टिव्हिटी जी असेल, रिॲक्टिव्हिटी मध्ये काही इंटरफिअर नाही त्याचा काही, कारण तो न्यूट्रल आहे म्हणून तो रिॲक्टिव्हिटी मध्येही काही इंटरफिअर करत नाही. ओके, आता इथपर्यंत तर झालं तुमचं. आता पुढचा पॉइंट घेतलेला आहे मी, हा झालाय, तुम्हाला समजलाय? आणि इथपर्यंत आलो आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. तुम्हाला यातलं कोणतं नाही समजला? हे आयसोटोप आयसोबार ते ऍडिशनल आहे, हे तुम्हाला एक्झामला नाहीये. आयसोटोप आयसोबार इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. फर्स्ट सेल समजली का तुम्हाला? फर्स्ट सेल मध्ये कसे इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केले? फर्स्ट सेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहू शकतात? 2. सेकंड सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन राहतील. पॉलिमर स्टुडंट्स 8 इलेक्ट्रॉन समजलं? हे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त किती राहू शकतात? जर तुमचा क्लास आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही कोणत्या ब्रांचचे स्टुडंटचे? पॉलिमर टेक्नॉलॉजीचे. तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय सांगताल मला? फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचा आहे. फर्स्ट इयर पॉलिमर स्टुडंट आहे असं सांगताल ना मला. पण जर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने विचारलं तर तुम्ही काय सांगताल? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकचा आहे. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक
नाशिकची इंटेक किती आहे? किती आहे? समजा 2500. मग आता एकाच क्लासमध्ये 2500 बसतात का? म्हणजे त्यांचं काय केलं आपण? डिस्ट्रीब्युशन केलं. जसं तुम्ही पॉलिमर टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, IF, CM, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, तसं इथे यांचा पण क्लासिफिकेशन केलेलं आहे सेलमध्ये. के सेल, एल सेल, MN. आता पॉलिमर टेक्नॉलॉजी 60 स्टुडंटची इंटेक आहे. मेकॅट्रॉनिक्स साठी 30 स्टुडंट आहे. मेकॅनिकल 60 स्टुडंटची इंटेक आहे. म्हणजे तिथे क्लासिफिकेशन झालं. त्यातही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर क्लासिफिकेशन झालं की नाही? मग आता इथेही इलेक्ट्रॉन्स, एखाद्या ऍटम कडे 20 इलेक्ट्रॉन आहे. 20 इलेक्ट्रॉन असलेला ऍटम सांगा मला कोणता आहे? 20 इलेक्ट्रॉन असलेला ऍटम, 20 इलेक्ट्रॉन असलेला ऍटम कोणता आहे? कॅल्शियम. कॅल्शियम. आता 20 इलेक्ट्रॉन आहे, मग त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे आपल्याला. क्लासिफिकेशन कसं करणार आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ देअर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल्स. मग आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय आहे? अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपले समजा 2500 स्टुडंट आहे, पण प्रत्येक स्टुडंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोणत्या स्टुडंटने कुठे बसायचं सांगितलंय का नाही? का तुम्ही जाऊन बसताल थर्ड इयरच्या क्लासमध्ये? नो सर. बसाल का? नाही. म्हणजे तुम्हाला एक लेवल No, ठरवून sir. दिलेली, तसं इलेक्ट्रॉनचंही क्लासिफिकेशन करायचं आहे आपल्याला. डिस्ट्रीब्युशन, त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सी. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्या अगोदर प्रत्येक, आता तुम्ही कॉलेजला येण्या अगोदर आम्ही काय केलेलं आहे? प्रत्येक क्लासमध्ये किती स्टुडंट जास्तीत जास्त बसतील हीच अरेंजमेंट केली ना. तसं आपणही आता इथे इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट डिस्ट्रीब्युशन करण्या अगोदर प्रत्येक ऑर्बिटल मध्ये किंवा सब सेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स राहतील ते कॅल्क्युलेशन केलंय आपण इथे. मग फर्स्ट सेल आहे, ही जी फर्स्ट सेल आहे, फर्स्ट सेल आहे तिला आपण के लेटर म्हणतो, डिनोटेड बाय के लेटर. जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात त्यामध्ये. पण के सेलचं क्लासिफिकेशन एस ऑर्बिटल मध्ये होतं, म्हणजे सबसेल. एल सेल classified into S and P subcell, M cell classified into S, P, D cell subcell. म्हणजे यांचं क्लासिफिकेशन SPDF मध्ये झालं. इथपर्यंत समजलं? समजलंय का? Yes, sir. Yes. आता हो सर. इकडे पहा, के सेल कडे किती इलेक्ट्रॉन्स आहे जास्तीत जास्त राहू शकतात? 2 इलेक्ट्रॉन. पण के सेल क्लासिक डिवाइड झाली का? के सेल फक्त एस मध्येच डिवाइड झाली, एस मध्येच. म्हणजे जेवढे के कडे इलेक्ट्रॉन आहे तेवढे कुठे जातील? यस सेल मध्ये. एस कडे. म्हणजे एस ची मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी किती आली? 2. आता सेकंड सेल पहा. सेकंड सेल इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर एल. आणि त्याची सेकंड सेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहू शकतात? 8. कशावरून कॅल्क्युलेट केले? 2n² फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट केले. 2n². आता एल सेल कशामध्ये स्प्लिट झालेली आहे? एस आणि पी सब सेल मध्ये झाली. मग एस मध्ये किती इलेक्ट्रॉन गेले? 2 इलेक्ट्रॉन गेले. मग आता 8 मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, शिल्लक किती राहिले? 6. 6. म्हणजे सर्वचे सर्व 6 इलेक्ट्रॉन कुठे जातील? पी सेल मध्ये. म्हणजे पी ची मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी किती आली? 6. तर थर्ड सेल घ्या. थर्ड सेल इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर एम.
maximum multiplicity of third cell 18 इलेक्ट्रॉन 18. 18 इलेक्ट्रॉन आहे. मग आता 18 इलेक्ट्रॉनचं क्लासिफिकेशन कसं केलंय? SPD मध्ये स्प्लिट झालं. मग S ची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी 2 इलेक्ट्रॉनची होती. Yes. मग 18 मधले 2 इलेक्ट्रॉन S ने घेतले. राहिले किती? 16 इलेक्ट्रॉन. 16 मधले p ऑर्बिटलने 6 इलेक्ट्रॉन घेतले. राहिले किती? 10 इलेक्ट्रॉन. 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे सर्वचे सर्व 10 इलेक्ट्रॉन कोण घेत आहे? D. म्हणजे तिची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती आली? 10 10. इलेक्ट्रॉन. Same way, fourth cell is denoted by capital letter N. Maximum multiplicity of fourth cell 32 इलेक्ट्रॉन. 32 चं क्लासिफिकेशन करायचं आहे. S मध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील, P मध्ये 6 मध्ये इलेक्ट्रॉन, 6. D मध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि राहिलेले F मध्ये 14 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जातील 14. 14 इलेक्ट्रॉन्स. समजलंय का पॉलिमर स्टुडंट्स? Yes sir, समजला. आता हे तुम्हाला मी पॉलिमर स्टुडंट साठी सांगतोय. मी जे तुम्हाला सर कोणाचा तरी माईक चालू आहे. येस, म्यूट सेल्फ. हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ते तुम्हाला सायमल्टेनियस तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. फक्त ऐकायचं नाही, ऐकायचं आणि सोडून द्यायचं. काय होतं, तुम्ही जर आताच तुम्हाला समजतं, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तोपर्यंत समजतं आणि नंतर 2 दिवसांनी बघितलं तर काहीच लक्षात राहत नाही. परंतु जर तुम्ही तुमची दोन दिवसांनी नोटबुक ओपन केली तर तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला रायटिंग करायला सांगतोय. मी तुम्हाला नोट्स नंतर देणार आहे. ओके सर. ओके सर स्क्रीन दिसत नाही. हे समजलंय डिस्ट्रीब्युशन कसं झालंय सब ऑर्बिटलचं मॅक्झिमम Yes, sir. मल्टिप्लिसिटी. समजलं. एक्झामला क्वेश्चन विचारतात sir. तुम्हाला मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ s ऑर्बिटल, p ऑर्बिटल, d ऑर्बिटल, f ऑर्बिटल, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल, फिफ्थ सेल. Then maximum multiplicity of cell can be calculated by using formula 2n square, n square, 2n. हे ऑप्शन दिले जाऊ शकतात तुमची. सर यस, आपण 72 चं का नाही केलं हे? 72 च कर ना. सांग बरं मला काय येईल. 72 च सांग ना काय येईल. सबसेल सांग कोणकोणते येतील. सबसेल यस, यस, पी, पी, डी, एफ, एफ, जी. जी, नंतर जी नंतर, जी नंतर H. एच. आता मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी सांगा एच ऑर्बिटलची. एच ऑर्बिटलची किती आहे? 22 सर. 22 कसं काय? 22 एच ची, एन ची 22. जी ची किती राहील? 18. डी ची 14 आहे. सॉरी, डी ची 10. एफ ची 14. 7 नंबर घेतला तर त्याला नाव काय येईल? क्यू. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ क्यू किती येईल? क्यू ची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी 26. 26. हो सर. 7th ऑर्बिट 7th सेल ची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती येईल? 98. करेक्ट. 90. देन आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कसं लिहायचं आहे?
arrangement of orbitals. Arrangement of next point, energy levels and sub energy levels. Energy levels means first energy level, second energy level, third energy level. एनर्जी सांगा. सर्वात पहिल्या एनर्जीची एनर्जी जास्त राहील का सेकंडची? सेकंड E2. Second. E1 is less than E2. E2 is less than E3. E3 is less than E4. According to Bohr's postulates, energy increase from inner energy level to higher energy level. Inner to higher energy काय होत जाते? वाढत जाते. मग आपल्याला ही एनर्जी, या एनर्जीची आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. मग सर्वात कमी एनर्जी कोणाची आहे? फर्स्ट सेलची. E1 ची सर्वात कमी आहे. पहिल्यांदा E1 घेणार, नंतर E2 लिहिणार, E2, then E3, then E4. पण E1 काय कशामध्ये स्प्लिट झालाय? E1 कशामध्ये स्प्लिट झालाय? E1 कशामध्ये स्प्लिट झाला? यस मध्ये. यस. ओके. E1 कशामध्ये स्प्लिट झाला? यस मध्ये. E2 कशामध्ये स्प्लिट झाला? यस अँड पी. E3 कशामध्ये स्प्लिट झालाय? E4 कशामध्ये स्प्लिट झालाय? आता बघा इथे यामध्ये इथे यस आहे, इथेही यस आहे, इथेही यस आहे, इथेही यस आहे. आता आयडेंटिफाय कसं करायचा? हा कोणाचा यस आहे? येईल का आयडेंटिफाय करता? समजा तुम्ही स्टुडंट आहे, तुम्ही काय म्हणतात? टेक्निकल म्हणतात का मेकॅनिकल स्टुडंट, का फर्स्ट इयर मेकॅनिकल म्हणतात? मेकॅनिकल काय लिहितात? फर्स्ट इयर मेकॅनिकल, सेकंड इयर मेकॅनिकल, थर्ड इयर मेकॅनिकल. म्हणजे यांना काही अजून आहे का? या यस, हा यस सेम आहे, हाही यस सेम आहे, हाही यस सेम आहे, हा पी सेम आहे, हाही पी सेम आहे. मग काय करणार यांना? कसं आयडेंटिफाय करणार? कसं आयडेंटिफाय करणार? इथे 1 यस फर्स्ट सेल आहे म्हणून 1 यस, ही सेकंड सेल आहे म्हणून 2 यस 2p, ही थर्ड सेल आहे म्हणून 3 यस 3p 3d, 4 यस 4p 4d 4f. मग आता इथे हे झाला 1 यस कडे किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त जातात? 2 इलेक्ट्रॉन. 2 यस कडे किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन? 2. 4 कसं काय? 2 ना सर. 2 किती इलेक्ट्रॉन जातात? यस कडे 2, यस कडे 2, पी कडे 6, यस कडे 2, 6, 2, 10. ओके. आता यावरून आपल्याला काय ओळख होते? आता हे झाला 1 यस 2 यस 2p 3 यस 3p 3d 4 यस 4p 4d 4f. यांची आपल्याला एक अरेंजमेंट करायची, सिक्वेन्स लावायची. अजून सिक्वेन्स लावली का मी? सिक्वेन्स लावायची आपल्याला इथे. अजून सिक्वेन्स नाहीये. म्हणजेच अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल्स विथ देअर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल्स कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. अरेंजमेंट अजून केली नाही. देन अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल्स अँड सबसेल्स by using
Abbu principle. Next is the Abbu principle. What is Abbu principle? This is the Abbu principle. This is Abbu principle means it states that in the ground state of an atom or ion, electrons fill atomic orbitals of the lowest available energy level before occupying higher energy levels. म्हणजेच हायर एनर्जी लेवल अगोदर लोअर एनर्जी लेवल फुलफिल करून घ्यायची आहे. काय करायचं आहे? लोअर एनर्जी लेवल फुलफिल करायची आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा अब्बू प्रिन्सिपल काय? अब्बू प्रिन्सिपल Yes. Hello. Hello. Who is this? Yes, sir. कौन बोल रहा था? Who is speaking? Hello. Who is speaking? Okay. Abbu principle. Arrangement of suborbitals. इकडे लक्ष द्या. Carefully listen carefully and see. 1s, first cell 1s, second cell 2s, 2p, 3s, 3p, 3d. 1 minute. One yes, 2 yes, 2p, 3 yes, 3p, 3p, 3d, 4 yes, 4p, 4d, 4f, 5 yes, 5p, 5D, 5d, 5F, 5f, 5G, then 5G. 6 yes. आता इथे जी नाही घेतला आपण. का नाही घेतला? कारण आपला जी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहिताना आपण जी पर्यंत जातच नाही. 6s, 6p, 6d, 7s, 7p, 8s. का नाही घेतला? आपल्याला हा एक ट्रायंगल तयार करायचा आहे. एक असा ट्रायंगल तयार करायचा. झालाय? हो सर. दिसतोय ट्रायंगल? एक ट्रायंगल तयार केलाय. आता यावरून आपल्याला सिक्वेन्स ठरवायची आहे. पहिला अरेंजमेंट कोणत्या ऑर्बिटलची होईल? सिक्वेन्स द्यायची आपल्याला. पहिली जी सिक्वेन्स राहणार आहे ती राहील 1s. पहिली कोण आहे? 1s. 1s is less than 2s. Then after 2s, 2p, 3s. Write down 2p, 3s, ठीक आहे सर. 4p, 4s. आता इथे 3d येण्याऐवजी काय आलाय आधी? 3s नंतर 3p, 4s. After 4s, 3d, 4p, 5s. Then 4d, 5p, 6s.
This is sequence. 4F, 5D, 7S. This is arrangement of orbitals with their increasing energy levels. Sequence समजली? बघा आता इथे 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s. 4s नंतर काय आलाय? 3d. 3d 4F. तर 3d 4p 4P, 5s 4d 5p 6s 4f 5 6p 6 7s 5f. सर increasing energy level आहे ना? This is increasing energy levels. Arrangement of orbitals with their increasing energy levels. Increasing energy. आपण बोर्स postulates मध्ये बघितले सुरुवातीला. बोर्स postulates काय आहे? Arrangement of orbitals. Sorry, according to Bohr's principle, lower energy orbit or energy level having lower energy, higher orbit having higher energy. ही झाली अरेंजमेंट. समजली सिक्वेन्स कशी आली? सी इन अबू प्रिन्सिपल. Yes, sir. बघा Sir. इथे सिक्वेन्स दिलेली आहे 1s 2s 2p 3s 4s 3d 4s 5s 4d 5p 6s 5d 6p 7s. ओके, ही झाली अबू प्रिन्सिपल नुसार सिक्वेन्स. सिक्वेन्स समजली? समजली की सिक्वेन्स कशी आली? आता हा सर कळालाय. ठीक आहे. हो सर. नेक्स्ट पॉइंट आपल्याला आहे, सर. उद्या आपलं लेक्चर राहील कोणी एंगेज केलेलं सर, असेल तर माझा टायमिंग आहे 11 ते 12. 11 ते 12 लेक्चर राहील माझं. तर आम्ही Hello. मॅडम लेक्चर जॉईन करायचं. नाही माझं लेक्चर आहे. इथून पुढे मी लेक्चर घेणार आहे पॉलिमर टेक्नॉलॉजी. कंटिन्यू माझे लेक्चर राहतील. प्रॅक्टिकलही माझंच राहील. सर नोटबुक मध्ये घ्यायचं. सर संडेला पण क्लास राहतील का? सांगितलं तुम्हाला एंट्री करून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये. सायमल्टेनियस लिहून घ्यायचं आहे. सर उद्या Hello. क्लास राहणार आहे का? कॅपॅसिटी किती होती? उद्या क्लास राहणार आहे 11 ते 12. सर सायमल्टेनियस नोट्स थेरीच्या बुक चालेल ना? हो सायमल्टेनियस तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल आणि तुमच्याकडे थेरीच्या सेव्ह बुक होतील. मध्ये ना पण. हो सर लिव करू. सबसेलची कॅपॅसिटी किती होती? हो यू कॅन यस. तर जी सबसेलची कॅपॅसिटी किती होती? तू कॅल्क्युलेट कर. येईल ना कॅल्क्युलेट करता? सर आम्ही Yes. लिव झालो तर हा आम्ही लिव झालो तर चालेल का? नाही आता पण विचारलं 18 ना सर. 18 आहे ना सर? तर 18 होती 18 ना. आहे ना? 18 तर you लिहिलं can leave now. You can leave now. बाय सर.